नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याचे काप। अगदी व्हेजिटेरियन लोकांसाठी मस्त अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। तर त्यासाठी काय करायचं, इथे मी कच्ची केळी घेतलेली आहेत। कच्च्या केळ्याचा हा घड आहे, त्यातून काही कच्ची केळी मी कापून बाजूला करून घेणार आहे। जेवढे काप करायचे असतील तेवढी आपण केळी वापरायची। आता ही केळी जी आहे ती फार मोठी नाही आहेत, मीडियम साईजची आहेत। त्याच्यामुळे केळ्याचे काप जे करताना मी एकदम अख्खी केळीच वापरणार आहे। जर मोठी केळी असतील तर तुम्ही 2 भाग करू शकता। तर सुरुवातीला काय करायचं, इथे केळ्याची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। तर ही जी केळी आहे ती गावठी केळी आहे, ह्याची साल जी आहे ती पातळ आहे, त्यामुळे खूप इझिली ही साल निघते। तुम्ही पाहू शकता, हाताने सुद्धा जेवढी शक्य होते तेवढी हाताने काढायची। जर नसेल निघत तर मग सुरीच्या मदतीने काढून घ्यायची आहे। तर आता मी सुद्धा इथे जेवढी शक्य होणार तेवढी हाताने काढणार। जी साल निघणार नाही, चिकटलेली आहे, ती सुरीच्या मदतीने काढून घेणार आहे। सुरीच्या मदतीने काढून घेताना सुद्धा काळजीपूर्वक काढायची, नाहीतर मग केळ्याचा भाग सुद्धा सुरीच्या मदतीने बाहेर निघला जाईल। त्यामुळे काढताना काय करायचं, अगदी हलक्या हाताने काळजीपूर्वक फक्त सालीचा जो भाग आहे तोच आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी सालीचा जो भाग आहे तो काढून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता मी अशा पद्धतीने सर्व जी केळी मी घेतलेली आहेत, 5 ते 6 केळ्यांचा वापर मी इथे केलेला आहे। तर त्या सर्व केळ्यांची मी सुरुवातीला आधी साल काढून घेणार आहे। त्यानंतर जेवढी आपण साली काढलेली केळी आहे त्याचे पातळ काप करून घ्यायचे। एकदम पातळ, जेवढे शक्य होतील तेवढे पातळ आपल्याला करायचे आहेत। तुम्ही कोणत्याही पिलरच्या मदतीने सुद्धा हे करू शकता किंवा सुरीच्या मदतीने सुद्धा तुम्ही पातळ काप करून घेऊ शकता। तर आता जेवढी चिरले तेवढी केळी का, तर हवेमुळे ही केळी जी आहे ती काळी पडतात, त्यामुळे जेवढी एक चिरलात तर एक केळं जे आहे ते पातळ काप करून घ्यायचे। आणि काय करायचं, पाण्यामध्ये हे काप आपल्याला भिजत ठेवायचे, म्हणजे हवेमुळे केळी जी आहे ती काळसर पडणार नाहीत। तर आता मी इथे केळ्याचे काप करून घेते आणि पाण्यामध्ये मी ही केळी घालणार आहेत, म्हणजे काप जे आहेत ते काळे पडणार नाही। सर्व केळ्याचे काप आपले चिरून झाल्याच्या नंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी गाळून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं, लाल तिखट घालायचे चमचाभर, त्यामध्ये हळद घालायची आहे आणि गरम मसाला घालायचा। अगदी घरातल्या मसाल्यांमध्येच हे बनवायचे। थोडासा रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचे आणि छान अशी आंबट तिखट लागण्यासाठी थोडासा चिंचेचा कोळ, ह्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरू शकता, त्यामुळे चटपटीत असे केळ्याचे काप तयार होतात। तर आता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे केळ्याचे काप। त्यानंतर कोट करण्यासाठी काय करायचं, इथे मी बारीक रवा वापरलाय। बारीक रवा घ्यायचा, त्यामध्ये तांदळाचं पीठ, त्यामुळे अजून क्रिस्पीपणा येतो। थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्याच्या नंतर एक केळ्याचा काप आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित घोळवायचा, म्हणजे काय होईल, एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत असे केळ्याचे काप तयार होतील। तर आधी मी सुरुवातीला काय करते, सर्व केळ्याचे काप जे आहेत ते ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून घेणार आहे। एक काप घोळवायचा आहे, अगदी सर्व एकत्र घालायचे नाहीत। एक करून काप रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचा आणि बाजूला करून ठेवायचा। त्यानंतर काय करायचं, पॅन गरम करत ठेवायचं, त्यावरती तेल घालायचं आहे। मी 1-2 चमचाभर इथे तेल घालते आणि ब्रशने व्यवस्थित ग्रीस करून घेते। आता इथे मी नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे, तुम्ही नॉर्मल तवा वापरलात तरीसुद्धा चालेल। तर व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। तवा गरम झाल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियम करायचा, सुरुवातीला स्लो ठेवायचा आणि मग केळ्याचे काप घातल्याच्या नंतर स्लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे काप जे आहेत ते 5-5 मिनिटांसाठी दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यायचे। तर मी एक करून काप जे आहेत ते पॅनवरती लावून घेते आणि वरतून थोडंसं तेल स्प्रिंकल करून घेते, म्हणजे छान सर्व बाजूने ते कुरकुरीत होतील। तर आता इथे 5 मिनिटानंतर वरतून सुद्धा रंग बदलला आहे, खालतून तर तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पीपणा आलेला आहे। तर आता वरची बाजू पलटून घ्यायची आणि खालच्या बाजूने सुद्धा पुन्हा 5 मिनिटांनी हे काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आता मी इथे सर्व काप जे आहेत ते पलटून घेतलेले आहेत। 5 मिनिटानंतर तुम्ही आता इथे पाहू शकता, मी आता एक पलटून दाखवते काप।
एकदम सुंदर रंग आलाय आणि दोन्ही बाजूनी किती सुंदर दिसतात बघा. एकदम मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत हे केळ्याचे काप. अगदी सुंदर लागतात, वरण भातासोबत तर अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करून पहा. केळ्याचे काप अगदी व्हेजिटेरियन लोकांसाठी फिश फ्रायच्या ऐवजी हा एक उत्तम ऑप्शन आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.